विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे? स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही. त्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. अघोरी कृत्यात त्याची पार्श्वभूमी राजकीय आहे. काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. बाबांकडे घेऊन गेले किंवा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत आणि त्यांनी जिथे